सम्राट अशोकांचं कार्य हे खूप मोठं आहे, ज्यांनी नुसतं भारत नव्हे तर श्रीलंका झालं, अफगाणिस्तान झालं, पाकिस्तान झालं किंवा अजून जेव्हा आपण शेजार धर्म पाळतो तर शेजाऱ्यांसोबत आपण तलवार घेऊन उभे राहू शकतो, कारण की शेजारी आपले शेजारीच असतात. शेजारी नमस्कार मित्रांनो, वैचारिक आखाडा या चॅनल मध्ये मी प्रकाश लांडगे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मानवतेचा मार्ग दाखवणारे, अहिंसा धम्मनीतीचे प्रतीक असलेले चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्त कुर्ला येथील बुद्ध कॉलनीत एक महत्वपूर्ण वैचारिक उपक्रम राबवण्यात आला. मैत्री ग्रुप व अम्रपाली बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध धम्म ज्ञान परीक्षा आयोजित करण्यात आली होती. हा उपक्रम समाजात धम्माबद्दल सखोल जाणीव निर्माण करण्यासाठी ठेवण्यात आला होता. या परीक्षेचा उद्देश केवळ ज्ञान घेणे नसून भगवान बुद्धांचे जीवन, तत्वज्ञान, धम्माचा गाभा समजून घेणे असा होता. तसेच विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणून आपल्या आचरणात धम्म कितपत रुजला आहे याचे आत्मचिंतन घडवून आणणे हा देखील या उपक्रमाचा उद्देश होता. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत धम्म विचारांची गरज अधिक अधोरेखित होत असताना अशा परीक्षांमधून समाजात बौद्धिक जागृती निर्माण करण्याचा हा प्रयत्न विशेषतः महत्वाचा मानला गेला. या प्रसंगी आयोजकांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे, तो म्हणजे बिहार राज्य सरकारने सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, तर महाराष्ट्र शासन अशा प्रकारची सुट्टी महाराष्ट्रातही सम्राट अशोकांच्या कार्याचा सन्मान म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर होणं आवश्यक आहे अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदर परीक्षा MCQ पद्धतीने घेतली गेली. यामध्ये एकूण 45 प्रश्नांचा समावेश होता. विद्यार्थी, उपासक, उपासिका तसेच धम्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी घेतला. परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या परीक्षार्थींना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांचा गौरव मंडळाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलेला. हा उपक्रम केवळ परीक्षा नसून धम्म, विचार आणि जागृतीचा एक शक्तिशाली आंदोलनात्मक टप्पा होता असे आयोजकांनी म्हटलं आहे. कार्यक्रमाचे आयोजन मैत्री ग्रुपचे सदस्य मैत्रीय बागुल, रुपेश कांबळे, चेतन बागुल, समर गायकवाड, वैभव रुपवते, सुमित काळे, सागर खरात, सिद्धार्थ भिसे यांनी केला. तसेच हा कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरिता विशेष सहाय्यक बाळू बागुल, संजय शिरसाट, प्रीतम शिंदे, अरुण निर्भवणे, वैशाली गायकवाड, शिल्पा भालेराव यांनी देखील मोलाचे सहकार्य दिले. हा कार्यक्रम यशस्वी आणि अतिशय प्रभावी झाला. या कार्यक्रमादरम्यान आमच्या प्रतिनिधींनी आयोजकांशी केलेली बातचीत आपण थोडक्यात पाहूया. बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र अर्पण करणारे विश्वविक्रमी सम्राट अशोक यांची 26 मार्च रोजी पूर्ण देशभर जयंती साजरी करण्यात आली. तरी कुर्ला पश्चिम येथील आम्रपाली बुद्ध विहार यांच्यातर्फे देखील सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. तरी आपण जाणून घ्या तेथील कार्यकर्त्यांचे मनोगत. जय भीम सर्वांना. आज या ठिकाणी आम्ही सम्राट अशोकांची जयंती, चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती मैत्री ग्रुप कुर्लातर्फे बुद्ध कॉलनीमध्ये आम्ही आयोजित करण्यात आलेली आहे. खरं म्हणजे सम्राट अशोकांचं कार्य हे खूप मोठं आहे, ज्यांनी नुसतं भारत नव्हे तर श्रीलंका झालं, अफगाणिस्तान झालं, पाकिस्तान झालं किंवा अजून इतर देशांमध्ये सम्राट अशोकांचं जम्बूद्वीप करून राज्य हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं होतं, जे खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होतं. आज जेव्हा आपण तिरंगा बघतो आणि तिरंगामध्ये जेव्हा एक आपण अशोक चक्र बघतो, तेव्हा त्या अशोक चक्राचं महत्त्व बाबासाहेबांनी आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या समाजासमोर मांडलेलं आहे, का ते महत्त्वाचं आहे, काय गोष्टी आहेत, आणि सम्राट अशोकांचंच कार्य खरं बघायला गेलं तर कशा पद्धतीने त्यांनी सुरुवात केली आणि अंततः पूर्ण जगाला बुद्धांचा संदेश दिला. आणि त्याचमुळं आपल्या समाजामध्ये आपल्या बौद्ध बांधवांना आणि इतर ठिकाणी सुद्धा बुद्धांचं महत्त्व कळावं, सम्राट अशोकांचं महत्त्व कळावं, धम्माचा प्रचार प्रसार व्हावा. आणि त्याचबरोबर आपली जी लहान पिढी आहे, कारण जे लहान रोपटं असतं त्याला जर का तुम्ही त्या हिशोबाने बरोबर आणि त्याचा झाडा म्हणजे त्या हिशोबाने त्याला आपण पालन पोषण केलं, त्याची वाढ ही नक्की चांगल्या स्वरूपात होणार.
आणि त्याचं पहिलं पाऊल आम्ही आज या ठिकाणी स्पर्धा परीक्षा ठेवून करतोय. ही स्पर्धा परीक्षा नाही आहे, ही स्पर्धा परीक्षा अशी आहे ज्या ठिकाणी बुद्ध, त्याच्यानंतर सम्राट अशोक, इतर गोष्टींकडे त्यांना एक वळण्याचा मार्ग आज मैत्री ग्रुपतर्फे आम्ही इथे करत आहोत. आज मैत्री ग्रुपमध्ये आम्ही सालोसाल बऱ्याच गोष्टी करत आहोत आणि आमची सर्वात पहिली आमची चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती आम्ही साजरी करतोय आणि ती साजरी करून आम्ही सर्वांना हा एक संदेश देणार आहेत की सम्राट अशोकांची जयंती ही भारतभर नव्हे तर पूर्ण विश्वभर आपण साजरी केली पाहिजे आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये खूप सुंदररित्या आपण साजरी केली पाहिजे, ज्याची सुरुवात आज आपण या ठिकाणापासून केलेली आहे. आजच्या परिस्थितीत इराण, इस्रायल आणि अमेरिका याच्यात भीषण युद्ध चालू आहे. याच पार्श्वभूमीवर सम्राट अशोक यांचा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी इथे जी जयंती साजरी करण्यात येत आहे, त्याच अनुषंगाने मी आता जी परिस्थिती चालू आहे, युद्धमय परिस्थिती चालू आहे, त्याच्यावरच त्यांच्या कार्यकर्त्याकडून त्यांचं मनोगत ऐकण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण शेजार धर्म पाळतो तर शेजाऱ्यांसोबत आपण तलवार घेऊन उभं नाही राहू शकत, कारण की शेजारी आपले शेजारीच असतात. म्हणजे तसंच भारताने सम्राट अशोकांसोबत हेच म्हणजे हेच शिकलं पाहिजे की जेव्हा शेजार धर्म येतो ना तर शेजाऱ्यांसोबत आपल्या वैचारिक आणि नैतिकता आपण त्यांच्यासोबत कशी वाटली पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण सम्राट अशोकांचा जो उद्देश होता धम्माचा प्रचार त्याच्यासाठी त्यांनी संघमित्रा आणि महेंद्रांना श्रीलंकेत पाठवलं आणि त्यांची एक मुलगी होती त्यांना नेपाळमध्ये पाठवलं होतं. तर हाच संदेश आहे आमचा ह्या प्रोग्रामचा की आपण म्हणजे बुद्ध कॉलनी असो, त्या बुद्ध कॉलनीच्या आजूबाजूला बाकीच्या पण वस्त्या असो, त्यांच्यासोबत आपण किती मित्रता ठेवतोय याच्यावरती आणि आपल्यामध्ये काय वैचारिक भेद असतील किंवा आपले गटतट झालेले मंडळांसोबत भांडणं असतात, हे पण आपण हा उद्देश आपण इथे मांडत आहोत. तरुणांमध्ये वाढता बौद्ध धर्माचा प्रभाव बघता बौद्ध धर्माला भारतामध्ये नक्कीच चांगले दिवस येतील अशी मी आशा करतो. मी न्यूज करस्पॉन्डंट सूरज भोसले आणि कॅमेरामॅन प्रकाश लांडकेसह वैचारिक आखाडा. धन्यवाद.